अरे हो, आणि सांगायचं राहिलं, आणि तिथे आम्ही एक सुंदर नाटक बघितलं बरं का सीमाच्या वडिलांबरोबर. आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे. फार फार सुंदर नाटक आहे, फारच सुंदर नाटक आहे. हो, सई मॅम पण सांगत होत्या की आम्ही सौ कुमुद प्रभाकर आपटे हे नाटक अतिशय सुंदर आहे. हॅलो, काय झालं? काय? ज्योतीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. काय? तशी ती वाचलीये, पण मला हॉस्पिटलला जावं लागेल. सौरभ, तू चल ना माझ्या बरोबर. हो, तू आवर, मी आलोच. हो. केदार, बाहेर चल, मला बोलायचं तुझ्याशी. बोल ना. इथे नको, बाहेर चल. इथे काय प्रॉब्लेम आहे? बोल ना इथे. केदार, गार्गी झोपलीये, मला ती डिस्टर्ब व्हायला नकोय. आणि जे बोलायचंय ते इथे बोलण्यासारखं नाहीये. चल. नको रे बाबा, बाहेर मारलं बिरलंस तर? असं मी काही करणार नाहीये. मला शांतपणे आणि नीट बोलायचंय, आणि आय होप तूही बोलशील नीट. चल चल. तुला पुन्हा एकदा सांगतो केदार, ज्योतीच्या बाबतीत तू जे काही वागलायस ना, ते अत्यंत चुकीचं आहे. आता कशाला तू विषय काढतोयस? कारण तिने आत्महत्येचा प्रयत्न केला केदार. काय? हो, पण त्यातून वाचली. केदार, मला एका गोष्टीचं एक्सप्लेनेशन हवं. परवा रात्री तू घरातून निघून गेलास. अख्खी रात्र तू घरी नव्हतास, आणि त्याच रात्री ज्योती ही ड्युटीवर आली नाही. तिने तसं कळवलंही नाही. या सगळ्याचा अर्थ आम्ही काय घ्यायचा केदार? ज्योती ड्युटीवर का नव्हती केदार? मला काय विचारतोयस? केदार, का वागतोस असा? प्लीज बंद कर हे सगळं. अरे, गार्गी सारखी चांगली बायको मिळाली तुला, आणि आता तर सीमा वहिनी घरी आली. राहू ना सगळे आनंदात. हे तू मला सांगतोयस? हे म्हणजे सौ चुहे खाके तसंच आहे. स्वतः आई येता जाता त्या केसर वगैरे यांच्या गळ्यात पडतोस ते चालतं, आणि मला सांगतोयस तू? तू काहीही बोललास ना तरी मी शांत राहणार. पण तुला परत एकदा सांगतो केदार, हा सगळा प्रकार थांबव आता. गार्गीला तुझ्या वागण्याचा खूप त्रास होतोय केदार, आणि ज्योती तर बिचारी साधी मुलगी आहे. तुझ्या बोलण्याने फसली ती. तुझ्यामुळे आज तिने आत्महत्या करायचा प्रयत्न केला. का वागतोयस असा? प्लीज थांबव हे सगळं. गार्गी बरोबर आनंदात संसार कर, आणि ज्योतीच्या आयुष्यातून प्लीज दूर हो. झालं तुझं? बोललास? आता माझं ऐक. मला उपदेश द्यायला यायचं नाही, कळलं? आणि माझ्या वाटेत तर बिलकुल यायचं नाही. तू नाही, कोणीच नाही, गार्गिरी सुद्धा नाही. आणि गार्गी माझ्या वाटेत आली ना, सरळ घटस्फोट देईन तिला मी. केदार, काय ओरडतोयस कशाला? का वागतोयस असं? का करतोयस हे सगळं? तुम्हाला दोघांना त्रास द्यायला, तुला आणि राधाला. तुम्हाला त्रास देण्यासाठीच लग्न केलं मी गार्गीशी, कळलं? नाही तर मला काही इंटरेस्ट नाहीये तिच्या. मी तुझ्यापुढे हात जोडतो केदार, प्लीज थांबव हे सगळं.
स्वतःच्या सुखावर लाथ मारतोयस तू. गार्गी आणि ज्योतीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल केदार. ऐक माझं. हे लात मी तुझ्या उपदेशावर मारतोय, कळलं? ज्योती, तू सांगणार आहेस का? मी तुला तिसऱ्यांदा विचारतीये, तू आत्महत्येचा प्रयत्न का केलास? काही सांगणार आहेस का मला तू? माझं खूप चुकलंय मॅम. परवा रात्री माझ्यामुळे त्या बाईचं बाळ गेलं. मी जबाबदारी या सगळ्याला. म्हणून आत्महत्या करायची? हाच आदर्श ठेवणार होत का आपण जगासमोर? त्या दिवशी तुझी ड्युटी होती. पेशंट क्रिटिकल होता हे तुला माहित होतं, तरी आली नाहीस, कळवलंही नाहीस. एवढं काय महत्वाचं होतं? अगं बोल ना. मॅम, डॉक्टर केदारना माझ्या आधाराची खूप गरज होती. ते खूप एकटे पडलेत मॅम. त्यांची अवस्था बघवली नाही गेली. मला वाटलं की त्यांना आधार द्यावा, आणि म्हणून आता हद्द झाली खोटारडेपणाची. जाऊन चांगला थोबडा होता त्याला. सौरभ प्लीज, काय ठरलंय आपलं? माझ्या सहनशक्तीचा अंत बघतोय तो आता. काय करू दुसरं? नाही हो, ते खूप साधेत, खूप चांगलेत. लहानपणापासून त्यांना प्रेम नाही मिळालंय, म्हणून त्यांची अवस्था. ज्योती अगं काय बोलतेस तू? त्यांचं लग्न झालंय. अगं बुद्धी घाण टाकलीस का? कशी फसली गेलीस? हे काय? कुठे चाललीस तू? माझ्या आईकडे. मला इकडे नाही राहायचंय. गार्गी, हे बघ, प्लीज मला समजवायचा प्रयत्न करू नका. मला उशीर होतोय. तुझ्या हिताचं सांगतोय. प्लीज ऐक, प्लीज. हे बघ गार्गी, तू जर माहेरी गेलीस ना तर प्लीज प्लीज परत येऊ नकोस. इथेच राहा. ओके, बाय. काय ग, कुठे निघालीस? माझ्या घरी. मला नाही राहायचं इकडे. तू बोलत काय उभी आहेस? जा ना, उशीर होईल तुला. कुठेही जाणार नाहीये ती. तुला तुझ्या बायकोला सांभाळता येत नसेल तर आम्ही सांभाळू आमच्या सुनबाईला. तू चालायला लाग. नाही, काही गरज नाहीये, कारण मलाच इथे राहायचं नाहीये. या घरात कोणीच धड नाहीये. ना माझा नवरा, ना या घरातली माणसं. सगळेच माथे फिरवत. कसंही वागतात, कसंही बोलतात. लांडगा काय, लांडग्याची बायको काय. ते सीमा वहिनी रुसून घराबाहेर जातात काय, त्या राधाला घराबाहेर काढतात काय, मग तीच त्यांना परत आणते. काहीही चाललेलं असतं. मला इथे राहायचंच नाहीये. माझे आई बाबा समर्थ आहेत मला सांभाळायला. तुम्ही तुमच्या विकृत मुलाला सांभाळलात ना तरी खूप झालं. झालं झालं समाधान? मोठे बाजू घेत आहे. हा, फर्नांडिस भाई दिले मी त्याला. 7 नंबरच्या पेशंटला दिले पॉट. तुम्ही काय यश, अरे उठ ना, काय झोपेत बडबडतोयस रे?
उठ बरं. रंजे वाजले किती ग? 3 वाजले दुपारचे. काय 3 वाजले? तुला अक्कल आहे की नाही? उठवायचं की नाही मला? हॉस्पिटल मध्ये जायला उशीर झाला. तुला काय सांगायचं तुला? अरे केवढ्या ओरडतोय आणि त्या हॉस्पिटल मध्ये सगळं तुझ्यामुळे अडलंच आहे जणू. नाहीतर काय, तुझे पेशंट माझी वाट बघतात माहितीये काय? यश, अरे पहाटे आलायस तू, तुला काही आहे का नाही? आहे का नाही? ए बाबा, मी तुला सांगू का, तू ही नोकरी सोडून दे. हा, मला वाटलं होतं सकाळी 9 ते 7 अशी नोकरी असेल, पण काल पहाटे गेलायस ते आज पहाटे उगवलायस तू. आणि मी तुला सांगितलं ना, सीमाने चेक डिपॉझिट करायला सांगितलंय म्हणून. नाही ते काही नाही, तू ही नोकरी सोडून घे. तुला ना स्वतःकडेच काय, आमच्याकडे सुद्धा लक्ष द्यायला वेळ नाहीये अजिबात. नाही, नोकरी सोड आणि आपलं दुकान पुन्हा सुरू कर. तेच बरं. दुकान मी घेणारच आहे, पण नोकरी सोडायची वार्ता करायची नाही. परत सांगून ठेवतो आधीच. मला लय बरं वाटते तिकडे पेशंट बरोबर, त्यांच्या नातेवाईकांबरोबर बोलायला, त्यांचे अश्रू पुसायला. मला लय आनंद मिळतो का त्याच्यातनं. मला नाही तर व्यसनच लागलाय. आनंदाचा पण माणसाला व्यसन लागू शकतं माहितीये ना. तू म्हणतेस ना मी दुकान घ्यायचा, मी घेतो दुकान. पण एक काम करूया आपण, त्या दुकानातून जेवढे पैसे मिळतील ना त्यातले आपल्याला गरजेपुरते ठेवून देऊया आणि बाकीचे गरीब पेशंटना देऊया. अगं लय गरज असते ग त्यांना. हा, आपण त्यांना पण देऊन टाकूया. काय समजलं की नाही? आणि मला आता उशीर करू नको उठवायला. मला जायला उशीर झाला का माझा डोका जाते. तुला कळत देवा, ते सीमाला बुद्धी दिलीस ना, तशी या माणसाला पण दे रे बाबा. सौरभ, मी कम्प्लिटली हदरली आणि ज्योतीला पण किती सांगायचा प्रयत्न केला ना तरी तिचा विश्वास बसणार नाहीये. सई मॅम म्हणतायत तेच खरं. झापडं लागले तिच्या डोळ्यांना. मला ना भीती वाटते सौरभ. आपल्याला केदारनाथ समजावायला लागेल. केदारला समजावायचा एकच मार्ग आहे, 2 मुस्काटात आवाज काढायचे. सौरभ, आय नो मला नाही करता येणार ते. जाऊ दे ना, तो विषय नको आता. डोकं फिरलंय माझं. आता जाऊन मारीन ते केदार. शांत हो. राधा, एक गोष्ट सांगायची होती. काय? ते अरे बोल ना. 15 दिवसांनी मला ऑस्ट्रेलियाला जायला लागतंय. काय? खरंच? हो. वाव, कसं काय? रेवती मॅडमच्या आजोबांनी बोलावले ते. म्हणजे त्यांचं म्युझिक चॅनल आहे ना ते ग, वॉटर थेरपी वाले. अच्छा, ते दिल्लीचे. एक्झॅक्टली. 3 महिन्यांसाठी जावं लागेल. काय? 3 महिन्यांसाठी? फक्त 3च महिने. त्यानंतर लाईफ चेंज होणार एकदम. म्हणजे? अगं म्हणजे कसं आहे ना, त्यांना जर माझं काम आवडलं तर माझं करिअर कुठच्या कुठे नेऊ शकतात ते. माझा अल्बम वगैरे येऊ शकतो. म्हणजे त्याला सपोर्ट, बॅकिंग पाहिजे ना. आय एम शुअर त्यांना तुझं काम नक्की आवडेल. ऑल द बेस्ट. पण 3 महिन्यांपेक्षा एकही दिवस जास्त राहायचं नाही तिथे, नाहीतर रमशील. अजिबात नाही. असं पोट घेऊन चालणाऱ्या राधाला मला पळत येऊन भेटायचंय. वेडा. मला फक्त राधाचा वेड लागला. मला वेड लागले प्रेमाचे. अरे, हे टाइमपास पिक्चर मधलं गाणं आहे ना? अरे एक्झॅक्टली. अरे मध्ये केतकी माटेगावकर आली होती मला आणि सई मॅमला इन्व्हाइट करायला. पण ह्या ज्योतीच्या प्रकरणामुळे आम्हाला जमलंच नाही जायला. ओपन पासेस दिले होते आम्हाला तिने. ओपन पासेस? हो. चल ना मग जाऊया, कारण तशीही तिकीट्स मिळणार नाहीत.
तो पिक्चर हाऊसफुल चाललाय, प्लीज चल ना यार. तसे डोकं फिरलंय, जरा टाइमपास केला ना बरं वाटेल मला. अरे पण ज्योती बरी आहे ना आता, आणि सई मॅम आहेत ना तिची काळजी घ्यायला. आपण दोघं खूप दिवसात कुठेच गेलो नाही. चल ना. घरवळणा निदान तुम्ही तरी मला हाक मारायची. एवढी गार्गी घर सोडून गेली आणि कुणी मला बोलावलं सुद्धा नाही. अगं मधूने खूप सांगितलं तिला, पण तिला राहायचंच नव्हतं. त्याला काय करणार? त्यात केदारही तिला घराबाहेर काढायला बघत होता. मी असते ना त्या केदारला सुद्धा सरळ केला असता आणि गार्गीला सुद्धा जाऊ दिलं नसतं. हो ना, आधी मला वाटलं गार्गीच काहीतरी आरोप करतेय, पण नाही, केदारची चूक आहेच यात. सीमा, आपण जाऊया का त्यांच्या घरी आणि गार्गीला घेऊन येऊया? अहो पण तिची आई कशी आहे तर माहितीये ना आपल्याला. त्या सरिताताई सगळ्याचं खापर आपल्या डोक्यावर फोडतील आणि आता तर काय, गार्गी एकटी गेलीये म्हटल्यानंतर त्यांना कारणच मिळालंय. छे, भलतच त्रांगड होऊन बसलंय. म्हणून आपण आता हातावर हात ठेवून बसायचं का? मला काय वाटतं सीमा, आपण तिच्या आई बाबांशी बोलूयात. निदान त्यांना फोन तरी करूयात ना. बघते. अगं रडू नकोस, किती रडशील, शांत हो बरं. कहर झाला या धर्माधिकाऱ्यांचा. या अशा अवस्थेत हिला एकटीला घराच्या बाहेर जाऊच कसं दिलं हो त्यांनी? अगं सरिता, असं अकांड तांडव करण्यात काही अर्थ आहे का? नाहीतर काय. खरं तर गार्गीची चूक आहे यार. दादा धर्माधिकारी चांगले सांगत होते की घर सोडून जायची गरज नाहीये, पण ही आली अट्टहासानी. तुम्हाला गार्गीची चूक दिसणार, त्यांचं वागणं दिसतच नाही कधी. हॅलो हॅलो सरिताताई, मी सीमा बोलते. कमाल आहे तुमची सीमाताई. अशा अवस्थेत गार्गीला एकटीला घराच्या बाहेर जाऊच कसं दिलं तुम्ही? तुम्ही जरा माझं ऐकून घ्या, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हे बघा, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये, काही सांगू नका मला. एक तर तो केदार रात्र रात्र घराच्या बाहेर राहतो, माझ्या पोरीशी बेपर्वाईनं वागतो, आणि तुम्ही त्याला एका चकार शब्दानं बोलत नाही. हे बघा सरिताताई, अहो काही बोलू नकात. एक तर माझ्या पोरीला एकटीला सोडून तुम्ही पुण्याला निघून गेलात सगळेजण. का? तर तुम्हाला परत घेऊन यायचं होतं म्हणून. आणि हा केदार गायब. एकटी होती माझी पोरगी घरात, शेवटी माझ्या वडिलांना जावं लागलं. अहो या थराला गोष्टी जातात आणि तुम्ही काहीच करत नाही. आणि आता फोनवर काहीतरी थातूर मातूर गोष्टी सांगणार तुम्ही. नाही नाही, हे बघा, मी ना तिथे तिला घ्यायला येते. काही गरज नाहीये घ्यायला यायची माझ्या पोरीला. माझ्या पोरीचं काय करायचं ना ते मी बघून घेईन. नाही, मी आता वकिलालाच बोलवून घेणार आहे. गार्गीला घटस्फोट हवाय. अहो तुम्ही जरा ऐकून. काय झालं? काय बोलल्या त्या? अगं काहीतरी सांग. घरवळणा बघा ना, ती काहीच बोलत नाही. अगं सांग ना काहीतरी. फार टोकाची भूमिका घेतली सरिताताईंनी. म्हणजे त्या असं म्हणतात की गार्गीला केदारपासून घटस्फोट हवाय. अरे बापरे, हे प्रकरण काहीतरी भलतीकडेच वळण घेत आहे. मला वाटतं आपण तिथे जाऊन त्यांना समजवलं पाहिजे. नाही घरवळणा, तिथे आता जाऊन काही उपयोग होईल असं मला नाही वाटत आहे. अगं पण तू फोनवर त्यांची समजूत काढायचीस ना. अगं पण सरिताताई काही ऐकून घ्यायलाच तयार नाहीयेत. पाहिलंच ना तू, त्यांनी मला बोलूच दिलं नाही. आपला केदार इतका निगरगट्ट आहे की त्याला मारा झोडा काही करा. पहिले पाडे 55. बरं या सगळ्यामध्ये आता सौरभनेच काही केलं तर. आहे कुठे सौरभ ग? अगं सांग ना, कुठे आहे सौरभ? अगं सौरभ आणि राधा फिल्म बघायला गेलेत. टाइमपास. फोन आला होता त्यांचा. बघितलं घरवळणं, बघितलं?
घरात हे सगळं चाललंय आणि यांना पिक्चरला जायचं सुचतंय. हे बघ, तुझा राग स्वाभाविक आहे, पण अगं त्यांनाही माहित नाही आहे गार्गी घर सोडून गेल्याचं. अगं पण रंजू, ते एकच टेन्शन आहे का आपल्या घरात? काल रात्री केदारने किती तमाशा केला माहिती नाहीये का यांना? त्या गार्गीच्या आजोबांना इथे यावं लागलं का? आता सीमा आली आहे राबायला. त्यांना काय रान मोकळ आहे, या आविर्भावात ते फिरायला मोकळे. हा सीमा, तू जरा शांत राहा. त्या केदारचा राग उगाच त्या सौरभवर आणि राधावर नको काढू. गौरवांना प्लीज. हे बघा, वड्याचं तेल वांग्यावर काढायची सवय नाहीये मला. ज्याचा त्याचा हिशोब मी तिथल्या तिथे करून टाकते. ते काही नाही, येऊ देत दोघांना. त्यांचा सिनेमा चांगलाच बाहेर काढते मी. काय कुठे हरवलास? काय नाही ग, त्या फिल्मचा असा इम्पॅक्ट आहे ना, सॉलिड फिल्म आहे. मला वाटतं ना प्रत्येकाने बघितली पाहिजे. खरंच मस्त फिल्म आहे, खूप मजा आली. खरं असं वाटतं असंच सुख जन्मभर आपल्या वाटेला यावं. येणार, नक्की येणार. फक्त तू माझ्याशी नावापुरतं लग्न करायचंस आणि 3 महिने आपण आजोबांसोबत ऑस्ट्रेलियाला राहायचं. नवरा बायकोचं नाटक करायचं. एक गोष्ट लक्षात ठेव, एकदा काही डील फायनल झाली की मग मागे फिरता येणार नाही. फक्त काय? फक्त मला एक तुला प्रश्न विचारायचा होता. प्रश्न विचार ना.